आज आपण नाश्त्यासाठी अगदी झटपट 10 मिनिटात रव्याचा कुरकुरीत डोसा बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी 1 कप रवा घेतला आहे। डोस्यासाठी रवा बारीक घ्यायचा। जाड रवा असेल तर तो आधी मिक्सर मध्ये बारीक करून घ्या। यातच अर्धा कप तांदळाचे पीठ घ्यायचं आणि पाव कप मैदा। मैद्यामुळे ह्या डोस्याला बाइंडिंग चांगली येते। आता हे पीठ एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि यात पाणी घालून हे भिजवून घ्यायचं। तर आधी यात मी 3 कप पाणी घालते, नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घाला। यात पिठाच्या गाठी होऊ द्यायच्या नाही। हे 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर पीठ मी भिजवून घेतलंय, थोडं घट्ट वाटते तर आणखी यात अर्धा कप पाणी घालून घेऊयात। पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यात अर्धा चमचा जिरं घालायचं, 1 चमचा मीठ आणि इथे मी कढीपत्ता असा लांब चिरून घेतला आहे। हे कढीपत्त्याची पानं घालायची। त्यानंतर यात मी पाव चमचा चिली फ्लेक्स घालते। चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा घालू शकता। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघा असं पातळ पीठ भिजवायचं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं हे मुरू द्यायचं। रवा मुरायला थोडा वेळ लागतो। आता 10 मिनिटांनंतर पाहूया। पीठ जर थोडं घट्ट वाटत असेल तर आणखी यात पाणी घालू शकता। तर हे पूर्ण पीठ भिजवायला मी 3.5 कप पाणी घातलं आहे। यापेक्षा पाणी थोडं जास्त किंवा कमी लागू शकते। आता या पिठाचे आपण छान कुरकुरीत डोसे बनवून घेऊयात। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की पूर्ण तव्याला आधी तेल लावून घ्यायचे। आता यावर बारीक कापलेला कांदा घालायचा, थोडी कोथिंबीर घालायची आणि आता पीठ तव्यावर सोडताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि तवा चांगला तापलेला असला पाहिजे। तवा चांगला गरम झाला असला तर डोस्यावर छान जाडी पडते। तर पीठ आधी काठावर सोडायचं, त्यानंतर मधात टाकायचं आणि आता मीडियम टू लो फ्लेमवर हा डोसा भाजून घ्यायचा। डोस्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत 5 मिनिटं डोसा भाजून घ्यायचा। डोसा वरच्या बाजूने सुकला की यावर थोडं तेल घालून घ्या आणि आता डोस्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा। 5 मिनिटं लागतात हा डोसा भाजायला। जसा जसा डोसा भाजला जातो तशी डोस्यावर जाडी छान पडते। डोस्याचा रंग बदलला आहे, डोसा भाजून झाला। बघा छान कुरकुरीत डोसा तयार झाला आहे। तर इथे मी 2 डोसे बनवून घेतले। ह्या डोस्यासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची किंवा शेंगदाण्याची चटणी बनवा किंवा नुसते असेही कुरकुरीत डोसे खायला छान लागतात। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।